नमस्कार मित्रांनो, पॉलिटिकल पॉइंट मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची बातमी थेट लातूर जिल्ह्यातून समोर आली आहे। औसा तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेसंदर्भात धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। या घटनेची माहिती मिळताच कॉंग्रेस जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी थेट संबंधित शाळेला भेट देत परिस्थितीची पाहणी केली। मिळालेल्या माहितीनुसार अभिजित दिपके यांनी सुरू केलेल्या स्कूल ठीक करो अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील विविध शाळांची पाहणी सुरू आहे। याच भेटीदरम्यान अभिजित दिपके यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तसेच शाळेतील परिस्थिती, विद्यार्थ्यांच्या समस्या आणि शिक्षण व्यवस्थेशी संबंधित विविध मुद्द्यांची माहिती घेतली। मित्रांनो, शाळा ही विद्यार्थ्यांच्या भविष्याची पायाभरणी करणारी जागा आहे, त्यामुळे शाळेतील व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्याची गंभीर दखल घेतली जाणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त होत आहे। या प्रकरणानंतर अभिजित दिपके यांनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाकडे माहिती मागितल्याची माहिती आहे। या प्रकरणानंतर अभिजित दिपके यांनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाकडे माहिती मागितल्याची माहिती आहे। तसेच शाळेतील परिस्थितीबाबत आवश्यक ती चौकशी करून योग्य कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकाराशी संबंधित एक व्हिडिओ देखील चर्चेत आला आहे। स्थानिक प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना अभिजित दिपके दिसत आहे, त्यामुळे आता या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। अभिजित दिपके यांनी प्रशासनाला कारवाईबाबत इशाराही दिला। अभिजित दिपके यांनी प्रशासनाच्या कारवाईबाबत इशाराही दिला आहे। दिलेल्या माहितीनुसार एका आठवड्याच्या आत संबंधित अधिकारी आणि शाळेच्या जबाबदार व्यक्तीची कारवाई झाली नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। त्यामुळे आता या प्रकरणात प्रशासन नेमकं काय भूमिका घेणार, चौकशी होणार का नाही, चौकशी होणार का आणि संबंधितावर कारवाई होणार का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे अभिजित दिपके यांचे स्कूल ठीक करो अभियान आणि दुसरीकडे प्रशासनाला देण्यात आलेला कारवाईचा इशारा, त्यामुळे लातूरमधील हा मुद्दा आता चांगला चर्चेत आला आहे। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या समस्यावर तातडीने कारवाई व्हायला हवी का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पॉलिटिकल पॉइंट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।